आज आपल्यासोबत आहे राजवर्धन, प्लेअर ऑफ द मॅच सातारा वॉरियर्स कडून रत्नागिरी जेट्स विरुद्ध. कॉंग्रॅच्युलेशन्स राज, खूप चांगला खेळलास. काय वेगळं केलंस आज बॉलिंगमध्ये? थँक्यू. वेगळं म्हणता येणार नाही की जी काही माझी प्रोसेस सुरू होती फॉर लास्ट फ्यू मॅचेस, मी ती सेमच प्रोसेस फॉलो केली आणि आय थिंक आज माझं एक्झिक्युशन जे काय होतं ते थोडं अजून बेटर केलं मी आणि आय वॉज रिअली फोकस्ड अँड इन माय झोन इन टुडेज मॅच अँड इट हेल्प मी अ लॉट. आणि आतापर्यंत विकेट्स येत होत्या पण इकॉनॉमी जास्ती होती. आज दोन्हीही एकदम चांगलं झालं, तर त्यावर काय म्हणशील? डेफिनेटली ॲज अ प्लेअर अशा हाय प्रेशर टुर्नामेंटमध्ये लाईक विथ द मॅचेस यू कीप गेटिंग बेटर आणि आय थिंक त्याच सगळ्या मॅचेसचा एक्सपिरियन्स घेऊन मी विकेट व्यवस्थित रीड केलं, कॅप्टनशी बोललो आणि जो काही प्लॅन होता तो व्यवस्थित एक्झिक्यूट केला आणि थिंग्स टर्न ऑन माय वे. IPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटचा पार्ट आहेस तो आता बरेच वर्ष. तिथले एक्सपिरियन्सेस तू या टुर्नामेंट्समध्ये कसे वापरतोस? कसं हेल्पफुल होतं तुला ते? डेफिनेटली IPLचा जो काही एक्सपिरियन्स मला भेटतो, लाईक बॉलिंग प्लॅन्स असतील किंवा सिच्युएशनला रीड करणं असेल किंवा बॅट्समनबद्दल स्टडी करणं असेल, ते सगळं मला खूप हेल्प करतं ह्या टुर्नामेंटमध्ये एक्झिक्यूट करायला. कारण की कधी कधी IPL मध्ये खूप पॅक साईड असते आणि ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटत नाहीत. त्यामुळे मग ह्या टुर्नामेंटमध्ये मला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते 10 मॅचेसची. सो मला तो सगळा एक्सपिरियन्स इथे यूज करायला भेटतो. आणि एखादी IPL मधली काही स्पेसिफिक लर्निंग किंवा काही जे तू आज वापरलंस पर्टिक्युलरली? आय थिंक कीपिंग इट सिम्पल इज ऑलवेज द फॉर्म्युला फॉर मी आणि तोच मी आज यूज केला. आणि जेव्हा सौरभ आणि पवन दोघं एका ओव्हरमध्ये आउट झाले त्यावेळेस ड्रेसिंग रूममध्ये काय सिच्युएशन होती? थोडंसं पॅनिक झालेलं? ऑब्व्हियसली थोडंसं पॅनिक झालतो आम्ही, पण वी न्यू दॅट आमची बॅटिंग लाईनअप ही खूप मोठी आहे आणि हा एकदम चेजेबल टोटल होता आणि वी वर कॉन्फिडंट की वी वर गोइंग टू विन दिस गेम फॉर शुअर.